अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलणे काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. काल आपण एकादशी म्हणून पंढरीनाथांचं स्मरण केलं होतं. अष्ट काय रोज नको म्हणायला म्हणून मी एक एक ओवी सांगते, एक एक श्लोक सांगते. माझ्या मागून सगळेजण म्हणा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कोणालाही केव्हाही म्हणता येईल. रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो, रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो. ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै, ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या, कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. चितकला म्हणलेलं आहे बरं का मुक्ताबाईला. तिचे सगळे अभंग आणि तिच्या जीवनावर आधारित असे एक पुस्तक मिळालं होतं मला आळंदीला, आणि ते आणलं होतं मध्यंतरी. मला यातलं काहीतरी संदर्भ पाहिजे होते. आज आता यांनी ते वाचन पुढं सुरू केले. तर कुठलं तरी एक नवीन गाव सांगितलं की तिथे त्यांनी हे अमृतानुभव सांगितलेला आहे. ते मग अशी सांगत होते, पण मी ह्या संध्याताईंचं जरा बघण्यात ह्याच्यात मग्न होते. उद्या मी सांगेन, उद्याच्या वर्गामध्ये. तर इतकं लहान वयामध्ये ह्या भावंडांकडे, अर्थात ही जरी परमेश्वराचेच अवतार असले तरीसुद्धा आलेत मनुष्य रूपात, आणि इतक्या लहान वयात एवढी मोठी कलाकृती प्रत्येकानं रचना केलेली आहे. सोपानांच्या आहेत, निवृत्तींच्या आहेत, मुक्ताबाईंच्या आहेत, आणि ज्ञानदेवांचं तर आहेच आहे. पण म्हणजे एक से बडकर एक. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. चिंता क्लेश मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतक्या लहान वयात, किती लहान होती हो, कोवळी पोर होती ती. बरं, आता तुम्हाला आज आपण संध्याताईंच्याबद्दल आपणही आपल्या ग्रुपतर्फे, कारण कसं आहे
शेवटी परमार्थाचा अभ्यास किंवा पारमार्थिक आध्यात्मिक जीवन ज्यांनी व्यतीत केलेलं आहे अशा व्यक्तींबद्दल आपल्या प्रत्येकाच्याच मनात आदर असतो. आणि तशाच या संध्याताई होत्या. त्यांनी दासबोध, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू आणि एकनाथी भागवत या 4 ग्रंथातला भक्तिमंत्र असा हा अगदी छोटा ग्रंथ आहे बघा. पण मला कधीही काही वाटलं तर मी असा पटकन त्यातला संदर्भ किंवा काही असं पाहत असते. आणि त्यांनी या सगळ्या अध्यात्माच्या क्षेत्रातली म्हणजे ज्ञानदेव, प्रत्येकाला वाटतं की ज्ञानदेवांचं वेगळं आहे, एकनाथांचं वेगळं आहे. तर या सगळ्या संतांच्या मधली विषमता, लोकांच्या मनामध्ये जी विषमता आहे ती आपल्या लेखणीतून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण म्हणतो ना, स्त्रियो वैश्या तथा शूद्रा तेपी यांती परांगतीम, किंवा हे जे सगळे संत होते हे सगळ्या वेगवेगळ्या, महाराज जे सकाळी सांगतात की जाती जाती म्हणजे तो एक त्यांना शिक्का जरी वाटत असला तरीसुद्धा त्या त्या ठिकाणी राहून त्यांनी प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी भक्ती केलेली आहे मग नराचा नारायण होऊ शकतो. आत्ताच मी एक वाक्य त्या कीर्तनाच्या ह्याच्यात पाहत होते, वाचत होते, ऐकत होते आणि लिहित होते की जो कोणी गणेशाची प्रार्थना करतो, कारण गणेश ही विद्येचीच देवता आहे ना, तर तो नर अगदी शूद्र असू, अगदी लहान असू, तरीसुद्धा नराचा नारायण करण्याची क्षमता ही ज्ञानदेवांमध्ये जशी आहे, या सगळ्या संतांमध्ये जशी आहे, तशीच प्रत्येक देवतासुद्धा जी आपण एक आपली आराध्य देवता असते त्या देवतेच्या उपासनेमध्ये ती मिळते, ताकद मिळते. आणि अशी संतांची बरीच उदाहरणं त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. एखादा एका ओवीवरचं ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातल्या 60व्या ओवीबद्दल थोडक्यात त्यांचं विवेचन सांगते. तै हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामो विषयावरी. सध्या जो आहे विषय आणि काम याच्यावरचंच नेमकी ओवी आहे की सर्व सुखाचा सागर मी आत्माराम. आतमध्ये असताना हे सर्व लोक सुख बाहेर शोधायला लागतात आणि इंद्रियामार्फत सुख उपभोगतात, पण ते क्षणिक असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी जर आत्मारामाची साधना केली तर समाधान मिळेल. त्यासाठी अंतर्मुख साधना करायला हवी. आपला जो आत्ता विषय चालला आहे काल परवाच्या ओवीपासून तोच, किंवा संपूर्ण अमृतानुभवामध्ये पण. तर माऊलींनी सांगितलेली भक्तिमार्गयुक्त विद्या सर्वश्रेष्ठ आहे. माऊलींवर सगळ्यांचा जीव आहे बरं का. सोपी आहे, पण या मार्गावरून जाणाऱ्यांना काही पथ्य पाळावी लागतात. त्या भक्तिमार्गामध्ये जेव्हा आम्ही मागच्या वेळेचं तुम्हाला आठवत असेल, कीर्तनामध्ये पण आमच्या महाराजांनी सांगितलं होतं की ही जी आपल्या हातून अपराध घडतात, 10 अपराध घडतात, त्यासाठी काही पथ्य पाळावी लागतात. तेच वाक्य मला इथं त्यांच्यात ते दिसते की संसारातील सर्व समस्यांवर, दुःखांवर हा रामबाण उपाय आहे. कुठली बघा, पण औषधाबरोबर जसं पथ्य पाळावं लागतं तशी ही विद्या प्राप्त करण्यासाठी अश्रद्धा, कुतर्क यांना बाजूला ठेवण्याचं पथ्य पाळावं लागतं. या राजविद्येच्या तत्त्वज्ञानावर ज्यांची श्रद्धा नसते ते या मार्गाचं आचरण करतच नाहीत आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रात सापडतात. ही विद्या जीवनाचे मर्म सांगणारी आहे. भक्तिमार्ग हा राजमार्ग आहे, खडबडीत रस्ता नाही, स्ट्रेट हायवे आहे. अगदी आपले महाराज बोलतात तसे बघा. म्हणून त्यावरून जाताना पथ्य पाळायलाच हवी. ज्याप्रमाणे देवघरात जाताना आपण शुचिर्भूत होऊन जातो, तसेच या विद्येचा अभ्यास करताना मन शुचिर्भूत हवे. चित्तशुद्धी म्हणजे मल दूर करायला हवी, चित्तशुद्धी पाहिजे. शंका कुशंका रहित हवं, विशेष विक्षेप नको. त्याशिवाय ही विद्या हस्तगत करता येत नाही. त्यामुळे मलविक्षेप असणारी माणसे हा सहज प्राप्त असलेला अमरत्वाचा रस्ता सोडून मृत्यूच्या मार्गावरून चालतात. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायला हवी. केवळ परमात्म्यातच सुख प्राप्त होते अशा साधकाला अंतःसुखी म्हटलं आहे.
चित्ताचा कायमस्वरूपी आनंदभाव त्यांच्यात असतो. म्हणून बरंच मोठं बरं का, अंतःसुखी आत्मस्वरूपामध्येच तो निरतिशय सुखाची प्राप्ती करून घेतो. त्याच्या सुखाचा आधार बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो. योंत सुखोंतर आराम आहे ना, भगवद्गीतेत तेच सांगितलेलं आहे. स्वतः आपल्या सत्तेत आनंदात स्थित राहण्यासाठी बाह्य गोष्टींची गरज नसते आणि स्वतःला स्वतःपासून भय नसते, दुःख नसते आणि अरुची म्हणजे नावड नसते. त्यामुळे सर्व सुखच असते. हे स्वमध्ये स्थित होणे, स्वस्थ होणे, स्वस्मिन तिष्ठती इति असं जे मी नेहमी सांगते, तेच या परमेश्वराचं दर्शन आहे, अनुभूती आहे. पण हळूहळू त्याच्यामध्येच जीव एकरूप होऊन जातो. विरघळून आणि आनंद उपभोगायला वेगळा राहतच नाही, तो आनंदच होऊन जातो. संकुचित नराचा विशाल नारायण बनतो. माऊली ज्ञानदेवांनी अद्वय भक्तीवर आधारित भागवत धर्माची ध्वजा महाराष्ट्रात फडकविली. ईश्वराला परिपूर्णपणे शरण जाऊन भक्तीचा प्रारंभ करावा. पारमार्थिक प्रवासात अविभक्त होऊन भक्त पदवी प्राप्त करावी आणि त्या विश्वात्मक देवाशी एकरूप व्हावं. ज्ञानेश्वरीचे हे वैशिष्ट्य आहे की अगदी सुरुवातीच्या ओवीत ओम नमो जी आद्या असं म्हणून त्या विश्वरूपाला वंदन केलं आहे आणि शेवटी त्या विश्वरूपाच्या ठिकाणी सर्व अर्पण केलं. सर्वात्मक ईश्वरास सर्व कर्मे निर्भयपणे अर्पण करून आत्मानंदात तृप्त व्हावं. जे रोज महाराज सांगतात की आपलं प्रत्येक कर्म त्या भगवंताला, त्या ज्ञानदेवांना, माऊलींना अर्पण करायचं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा परस्पर प्रेमाचा धर्म विश्वात्मक दृष्टिकोनातून मांडला आहे. असं काही ओव्या त्यांच्या घेतलेल्या आहेत त्यांनी आणि खूप सुंदर केले. आपण डोळे मिटून एक क्षणभर शांत राहूया आणि त्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करूया. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता मोठ्या व्यक्तींबद्दल काही बोलायचं हे खूप अवघड असतं. तुम्ही मला जरा प्रश्न विचारला आहे, मला अगदी त्यातला एक कणभर माहिती आहे, तेवढा मी फक्त सांगेन की त्यांचा सहवास आमचा कसा आला आणि ते पुढं कसे कसे शिकत गेलेत ह्याबद्दलही मला फारसं माहिती नाही आहे. पण सगळा त्यांचा अभ्यास जो वेदांचा आहे, सगळ्या शास्त्रांचा आहे, सगळ्या संतांचा आहे, यावरून वडिलांचा वारसा म्हणजे काकाजींचा वारसा त्यांनी खूप घेतलेला आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंबच आता हे वेदाध्ययनामध्ये मग्न आहे. छोटा आत्ता त्यांचा एक मुलगा आहे, तो सुद्धा आपण पाहिला असेल की काकाजींप्रमाणेच त्यानं त्या दत्तधाममध्ये हे काय म्हणतो आपण गायत्रीचं पुरश्चरण केलेलं आहे इतक्या 18-19 वर्षाच्या मुलानं. आणि त्याच्यासाठी नाही कठीण म्हणजे तिथं खरंच ना एका वेळेला जेवण आहे, आहार नाही आणि पहाटे म्हणजे सारखं त्या गंगेमध्ये तिथे त्या नदीत स्नान करून यायचे. ओले त्यांनी सगळे म्हणजे काकाजींनी 80व्या वर्षी केलं, त्या मुलांना 18व्या वर्षी. म्हणजे हा एक कौतुकाचा किंवा त्यांचा तो वारसा चालत आलेला आहे, भगवंताची त्यांच्यावर कृपा आहे, त्यामुळं खूपच चांगलं आहे. आणि स्वतः महाराज तर आता म्हणजे अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि अशी परंपरा मिळणं आणि तशी पुढं टिकवणं, ह्या दोन्ही गोष्टी अवघड असतात.
ते आपण रोज ऐकतोय ना की पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे म्हणून त्यांना हा वारसा लाभलेला आहे. आणि एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही, सगळ्या समाजासाठी, जगासाठी. देह काय म्हणतात ना, परोपकारी, देह जिजविती किंवा देह करती उपकारी, सगळ्यांवर उपकार करण्यासाठी आहे. आमचा आणि त्यांचा योग कसा आला, त्यांना ह्या विद्याताईंना माहिती आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी येऊन हे MA आणि MPhilचं शिक्षण घेतलं. योगायोगानं असं झालं की त्यावेळेला मला इतकी माहिती नव्हती त्यांची, फक्त ते पाथर्डीला असतात, मुकुंद काकांचे चिरंजीव आहेत, त्यांना आपण मदत करायला पाहिजे, कारण इतक्या लांबून त्यांना यायला जमायचं नाही. पण जेव्हा केव्हा यायचे तेव्हा काही क्षणभर थोडा वेळ भेटतील. आणि त्यांना काही आम्ही शिकवायची गरजच नव्हती, मुळात त्यांच्याकडं सगळं होतं. फक्त एक ती मेथड समजावून देणं, त्यांना हवी ती पुस्तकं प्राप्त करून देणं, एवढं फक्त आम्हाला मिळालं. आणि खूप सुंदर असं त्यांनी भागवत या ग्रंथावर, आज ज्या सकाळी कोणीतरी विचारले होते षडदर्शनं म्हणजे काय, तर ती जी 6 दर्शनं आहेत त्याचं सगळं संस्कृतमधनं त्यांनी विवेचन केलं आणि खूप सुंदर असं केलेलं होतं. नंतर त्यांनी तुकारामांच्या जीवनावर सगळा संस्कृतमधून ग्रंथ रचलेला आहे. तोही त्यांनी आम्हाला तिथे आत्ता आळंदीला आणि मला आधी पण त्यांनी दिलेला होता. तर मला एवढाच त्यांचा परिचय आहे. आणि आता ते रोज त्यांची कीर्तनं चाललेली आहेत, प्रवचनं चाललेली आहेत आपल्या, म्हणजे केवळ शब्दावर किंवा ह्याच्यावर, लगेच ते कुणालाही त्याची प्रतिक्रिया देतात. त्यांना वेळ नसला तरी नमस्काराचं चिन्ह, म्हणजे गुरुणाम सन्निधौ तिष्ठेत सदैव विनयान्वितः, असं ते स्वतः पाळतात. आपल्यापेक्षा जे गुरु आहेत ते गुरु. आपण पाहिले ना आळंदीला, हो दररोज वडिलांना साष्टांग हो, मग तेच की तो जो उपचार आहे, म्हणजे मनापासून आहे ते वर दाखवण्यासाठी नाही आहे. बाहेरचे लोक जसं आपण राजकारण आता पाहतोय असं 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 फक्त खरा नमस्कार नसतो, तो देखल्या देवाला दंडवत असतो. पण हा जो आहे ना, त्यांचा अंतःकरणापासून वडिलांवर अत्यंत प्रेम म्हणा किंवा त्यांचा आदर, श्रद्धा, आणि तेच सगळं पाणी झिरपत त्यांच्यात आले आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये आलेलं आहे. तर खरं म्हणजे 4 गोष्टी शिकवण्यापेक्षा 4 गोष्टी त्यांच्या वागण्यातून, आचरणातूनच सगळ्यांना मिळतात. म्हणजे वेगळं सांगायची गरजच नाही, असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे. एक कुटुंब म्हणून जे चांगलं, आता त्यांची सून म्हणजे सौ पण, म्हणजेच काकांच्या सौभाग्यवती पण आणि सुनबाई पण, इतके म्हणजे ज्याला लीनता म्हणतात ना, ती त्या घराण्यामध्ये पूर्ण आहे. आणि त्या सगळ्यांवर स्वामी गोविंददेव गिरीजी, म्हणजे पूर्वी त्यांना किशोरजी व्यास म्हणायचे, त्यांनाही आम्ही भाग्यवान आहोत की संगमनेरला त्या मनाने त्यांचा खूप वेळा परिचय झाला. त्यांनी बऱ्याच वेळेला आम्हाला समावून घेतलं कार्यामध्ये. थोडासा खारीच्या अगदी एका केसाचा वाटा म्हणा, खारीचा वाटासुद्धा म्हणता एवढा आम्हाला कधीतरी घ्यायला मिळाला. आणि त्यामुळं त्यांची जशी ओळख तसं त्यांचेच हे शिष्य म्हणा किंवा त्यांचे अनुयायी, त्यांनी त्यांच्याबरोबर खूप कामही केले, शिकूनही घेतले. अगदी त्यांचीच छाप आता, म्हणजे ते स्वामी गोविंददेव गिरीजी आणि आता हे गोविंद, म्हणजे दोघांमध्ये नावातही साम्य आहे. आणि आता तशीच ते पुढं हे चालवत आहेत, वसा किंवा परंपरा. अभ्यास, याला सगळ्याच्या पाठीमागं आहे अभ्यास आणि श्रद्धा, भगवंतावर श्रद्धा. आपण प्रत्येकानं एवढं जरी केलं, म्हणून मला ते काय वाटतं की पहाटेची वेळ ही जेवढी आपल्याला सत्कारणी देता येईल ब्राह्ममुहूर्तावर, तर तो देत राहायचा आणि मग दिवस आपला चांगला जातो. म्हणून ती वेळ चुकवायची नाही. आता सगळे म्हणतात कशाला एवढ्या लवकर उठायचं, कशाला काय करायचं, पण ती देहाला मनाला वळण लागलेलं आहे, त्यामुळे ते करतच राहू वाटतं. आणि देव करून घेतो, आपण काही करत नाही, तो बरोबर भगवंत आपल्याकडनं करून घेतो, असे माझे पण आता विश्वास झालेला. बरोबर जाग येते बघा रोज. अगदी. आणि आता उद्या एकादशी आहे म्हणलं की बरोबर 3 वाजता जाग येते. एकादशी ती का तर 5च्या आत आपलं भगवद्गीता व्हायला पाहिजे, त्याच्या आधीचं पारायण व्हायला पाहिजे. आणि अक्षरशः खोटं वाटेल, बरोबर त्या दिवशी जर माझं 2-4 मिनिटाचं राहिलं असेल ना, बरोबर महाराज बरोबर 2-4 मिनिटांनीच येतात. म्हणजे भगवंत ती सुद्धा योजना करून ठेवतो की अपूर्ण काही राहत नाही. खूप म्हणजे असे आपल्याला अनुभव येतात. तुझे काही असेल तर सांगा. आपण आज आता हो MPhil झाले, यांना PhD करायची होती,
त्यांनी एकदा विचारणा केलेली होती माझ्याकडे, पण पुन्हा त्यांचं ते मागे पडलं. म्हणजे त्यांना अभ्यास काही गरज नाही. त्यांना तशी स्वामी गोविंददेव गिरीजींना डिलीट पदवी मिळाली ना तशी यांना सुद्धा मिळेल. या लोकांना खरी डिग्रीची काही कुठल्या गरज नाही. त्यांचा मुळातच इतका अभ्यास आहे. पण त्यांना PhD पण करायची होती. हा, आपले गुरुजी महाराज आहेत, त्यांचा मुलगा पण शिकतोय का? तो संस्कृत घनपाठी झाला ना. तो वेदातलं जे शेवटचं अगदी अवघड असतं ते घनपाठी तो झालाय. अरे बापरे. हो, आत्ता परवा त्याचा वाढदिवस होता. योगायोगानं मी सहज फोन लावला होता माझ्या कामासाठी. तर म्हणलं आहे का वेळ? तर म्हणे हो आहे वेळ, मी आज कृष्णाजवळ आहे. म्हणलं काय झालं? त्याचा वाढदिवस आहे म्हणे. मग त्याला विचारलं, म्हणलं कृष्णा तुझं अभिनंदन, तुझं कौतुक करते. तर म्हणलं काय करतोयस? म्हणे मी आता घनपाठी झालोय म्हणे. अरे बापरे. माझे दीर पण घनपाठी आहेत. म्हणजे आमच्या घरात ते अशीच चांगली परंपरा संस्कृती. आमचे सासरे सुद्धा पहाटे 3 वाजता रोज उठायचे आणि रोज सगळी गीता ते म्हणून टाकायचे. आणि त्यांच्या हातात तो तंबोरा पण असायचा. तंबोरा घेऊन वीणा घेऊन त्यांचं सगळं म्हणणं चाल. मला त्या काकाजींसारखीच माझ्या सासऱ्यांची पण आठवण. आणि वडीलही आमचे म्हणजे खूपच, ती काय म्हणतात ना, चांगल्या घरात जन्म मिळणं, चांगल्या कुळात, हे सुद्धा भाग्यच लागतं ना आपल्याला. आणि त्यांचं म्हणजे खूपच, म्हणजे त्यांना साष्टांगच दंडवत, साष्टांग सुद्धा नाही आपण काय म्हणू ते त्याचे. आणि खूपच म्हणजे ज्ञान आहेच त्यांच्याकडे आणि ते देण्याची इच्छा आहे. आणि थकता पुन्हा. हो ना, ते प्रवास नाही आणि रोज प्रवासामध्ये पण हो किंवा एवढा कार्यक्रम 3 वाजेपर्यंत झाले तरी हो घेतातच ते क्लास. नाही. आणि वाईट वाटतं खरं सांगू का, त्यांनी त्या दिवशी जर लिहिलं 1-2 म्हणजे 3 वाजता येऊन झोपणार, तास 1.5 तास सुद्धा नाही झोप, की बॉय आज मी थोडा उशिरा घेईन. नाही, ते त्यावेळेला तसेच जागत राहतायत, तसेच बोलतायत. त्या गीतेच्या वेळेला आम्ही असंच केलं नाही. ह्या सगळ्या महिलांना माहिती आहे. मी कुठल्याही ट्रिपला गेले तरी तो गीतेचा वर्ग म्हणजे भगवंत करून बरोबर करून घ्यायचा, की त्या चालू गाडीत मी घेतलेले वर्ग. ताई तुम्ही पण म्हणलं खोकल्याचा एवढा त्रास होत असताना याचेच पाठ आठवतंय ना? हा, तेच. हो, आठवतं. नाही, आणि गीतेच्या वेळेला तर मग तेव्हा तर 4-4, 5-5 वर्ग असायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. खूपच म्हणजे ते भगवंतानी खूप घेतली करून सेवा. अजूनही करू तेवढं थोडं आहे, पण आता हळूहळू वयानुसार मग हे करायचं. पण आता बघा ना, काकाजींचं वय इतकं असून ते काही सारखे पहाटे 5ला तिथं उठून बसलेलेच आहेत. आणि तिथे बसलेले असतात ना, एवढा वेळ बसतात ते. म्हणजे महाराजांची ओवी ऐकत असताना त्यांचं पहिल्यांदा सांगणं असतं, या शब्दाचं असं, या शब्दाचं असं. खरंच त्यांना साष्टांग देणं कौतुकच आहे. हो. आणि हे गायत्री पुरस्कार कोणी नाही, स्वतः ह्यांनी मुकुंद काकांनी केले, 2दा केले मला वाटतं ना. एकदा तर आम्ही गेलो होतोच म्हणजे त्यांना नाशिकला भेटायला. खूपच छान आहे ते ठिकाण. आता तर अजून तिथे कडक केलेलं आहे. म्हणजे पहिलं मंदिरात हे करून आल्याशिवाय, स्नान करून आल्याशिवाय जाऊच देत नव्हते. म्हणजे मला आठवतं की आपण जरी घरून स्नान करून गेलो असलो तरी तिथं त्या गंगेतनं स्नान करून येऊन, ओले त्यानंच येऊन, मग वेगळे कपडे बदलून मगच दर्शनाला जायचं. आणि दत्ताची मूर्ती पण किती छान आहे. हो, खूप सुंदर आहे. हो, खूप. तुम्ही आले आहेत ना जाऊन? हां, छान आहे, खूपच छान. दत्तदास महाराजांचं पण कमालच आहे, न बोलताच. हो ना, मौन. मी रोज म्हणते बरं का, मगाशी सुद्धा म्हणलं आता मला मौनच धरायचंय. खरंच मला मौनाचा एकदा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला कोणी अर्धा तास मौन धरून देत नाही, असं होतं. कोणते महाराज? नाही, ते पाथर्डीला राहतात. पाथर्डीला. पण त्यांची ज्ञानदेवांवर खूपच श्रद्धा, म्हणजे खूपच त्याचं त्यांना. आणि आता त्यांनाच काय, आपल्याला सुद्धा, मला सुद्धा मगाशी ते वाक्य आठवत होतं, विद्याताईंना आठवत असेल त्या संमेलनाच्या वेळेला, जेव्हा काही 2 शब्द ऐन वेळेला बोला म्हणले, तर मला खरंच आत्तासुद्धा आम्ही जाऊन आलो ना, असंच वाटतं की तिथं त्या ज्ञानदेवांच्या सानिध्यात कुठेही कोपऱ्यात जागा मिळाली तरी चालेल, पण तिथंच राहावं. खरंच ते वातावरणच एवढं छान वाटतं. हो, म्हणजे आणि मगाशी हे वाक्य माझं मलाच आठवत होतं. मला परत असं वाटलं की खरंच तिथं गेल्यानंतर आपल्याला जर अपभक्षण, वायुभक्षण म्हणजे आहाराच्या आणि पाण्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर बाकी काहीच लागत नाही आता ह्या वयामध्ये. ते
फक्त त्या सान्निध्यात त्या ह्याच्यात आपल्याला सतत त्यांच्या त्या लहरी सतत आपल्याला अनुभवायला मिळाव्यात. आणि ते वातावरणच हां. इतकं हे भारावून टाकणार असतं. दोनदा जरी जाऊन आलो ना दर्शनाला, हे म्हणायचे परत कशाला चालली, पहाटे झालं ना दर्शन. मला असं वाटायचं पुन्हा त्या त्या आजी कोण होत्या आमच्याबरोबर, त्यांना दर्शन राहिलेलं होतं म्हणून आम्ही दोघी जणी गेलो, कोणी गर्दी नाही म्हणून. दर्शन झालं छान, पण बाहेरनं पुन्हा ह्या आमच्या हॉलमध्ये येताच येईना. त्यांना बाहेरून थोडेसे इकडून ऐका तिकडून ऐका गंमत झाली सगळी. पण म्हटलं जाऊ दे, तेवढी मजा असते. म्हणजे भगवंत कसे आपल्याला बोलून घेतात, चला करा तुम्ही. पाथर्डी कुठे आहे इथे? पाथर्डी इकडे का? नगरच्या पुढे. म्हणजे कोणी विचारलं तर सांगता येईल. हो 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 हो, अगदी अगदी. चला आपली ओवी घ्या सुनीता. हां एक सांगायचं म्हणजे आम्ही 2 महिन्यापासून भोगत होतो आपल्याला ज्ञानेश्वरी पारायणाला जायचे म्हणून हो आपल्या आळंदीचं. आणि आमचं रिझर्वेशन झालं आणि परवा उद्या निघायचं आम्हाला. आणि आदल्या दिवशी आमच्या कारचा जबरदस्त ऍक्सिडेंट झाला. आई कारचा खर्च 2 लाख रुपये झाला. आई पण तुम्हाला सांगते आश्चर्य म्हणजे आमच्या दोघांना, मला थोडं छातीला लागलं पण मिस्टरना अक्षरशः खर्चटलं सुद्धा नाही. आणि हो. इतकी जबरदस्त ऍक्सिडेंट ट्रक बरोबर झाला. आई आणि आणि आमचं रिझर्वेशन आहे आम्ही पार करून माऊलींची काय कृपा असते ती तेव्हा मला जाणवली बघा. हां आणि गोविंद देवाला आपण सांगितलं तिथं तर त्यामुळे माऊली आज तुम्हाला असं कसं होऊ देतील म्हणे. म्हणलं माऊलीने आमचं पारायण करून घेतलं बघा मला. हो, अजून मला खरंच. सांगताना सुद्धा अंगावरच्या हार येतात. साष्टांग काय नमस्कार जबरदस्त accident नमस्कार होता. नमस्कार. आम्ही सुखरूप त्याच्यातनं बाहेर पडलो. खरंय खरंय खरंय. नाही अगदी म्हणतात ना की ते भगवंताची कृपा असेल तर सांगावं नाहीच लागणार आहे. तुम्ही जेवढ्या ओढीने चालल्या होत्या, आता तो योगायोग काय असेल, तो ॲक्सिडेंट हा घडू देत. त्याच्याकडून नकळत झाला असेल, काय झालं असेल, तो क्षण काहीतरी वाईट असेल, पण तुम्ही वाचलात ही चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या हातून पारायण झालं. तेच पारायणाची तळमळ होती ना खूप दिवसाची. पण ती आम्हाला डॉक्टर म्हणले की जाऊ नका. म्हणलं आमचं 2 महिन्यापासून चाललंय, आम्हाला करायचं. हो. इतकं सिरियस नाही ना डॉक्टर. हो. त्यामुळे तुमची भाती एवढं इच्छा दिसतील, हरकत नाही म्हणे, तुम्ही गोळ्या घ्या आणि जा. म्हणजे आणि आत्ता आलं होतं, पारायण आत्ता जेव्हा सप्टेंबरमध्ये झालं तेव्हाच का? हो तेव्हा आळंदीचं पारायण केलं ज्ञानेश्वरीचं हो तेव्हा. तेच की. आपण किती सुंदर झालं ते पारायण, फारच छान झालं. एकदम छान झालं. वा, खरी खरी भगवंताची म्हणजे ज्ञानदेवांची कृपा. आणि ते बरोबर बोलून घेतात तुम्हाला, म्हणजे आंतरिक जेव्हा आहे ना, बरोबर बोलून घेतात. कधी मला असं वाटलंही नव्हतं की आपल्याला एवढी जवळीकता मिळेल. पण ते कसं काय माहिती नाही. आता या आमच्या मैत्रिणी आहेत याच्याबरोबर काही, ते भगवद्गीता झाल्यानंतर आणि अशोक काका, आता हल्ली येत नाहीत ते आपल्या ह्याच्यात, पण त्यांनी प्रवृत्त करणारे ते आहेत. त्यांनी सांगितलं होतं की ताई तुम्ही ज्ञानेश्वरी पण सुरू करा. आणि म्हणून आमची ज्ञानेश्वरी झाली बाई. पण त्या कोरोनापासून 3-3.5 वर्षात ज्ञानेश्वरी भगवंतांनी जशी, आता मला जशी जमेल तशी, महाराजांच्या पुढे आपल्याला काहीच हे नाही, पण तरीसुद्धा त्यातला जो भाव आहे जेवढा त्यांनी सांगून घेतला, करून घेतला. मग तुमच्या सगळ्यांनी चांगदेव 65 म्हणे सांगा, अमृतानुभव सांगा. आता सांगा म्हणजे मला तो आधी खूप समजून घ्यावा लागतो, कारण अमृतानुभवातल्या ओव्यासुद्धा सगळ्या कूट आहेत. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये सूक्ष्म असं आहे, पटपट. हां, जिथं दृष्टांत आले की आपण कसे खुश होतो, लहान बाळाला खाऊ मिळाला की, तशी आपली अवस्था आहे. आणि आता आजची तशीच ओवी होती, बघूया आपण. सुमिता ते आता उद्याच बोला मग शेवटची ओवी तुम्ही. चालेल ताई. हां नाहीतर हो, चालेल. हां म्हणजे आता नाहीतर बोला, असू दे बोला. आता मी बोलले एवढा वेळ, सांग. घनपाठ म्हणजे काय ताई? तुम्ही घनपाठ शब्द वापरला म्हणजे काय? अहो, वेद बोलण्याचे काही पद्धती आहेत. अच्छा. म्हणजे आता समजा अग्नी मिळे पुरोहितम, जो काही आता समजा हे असेल ना, पूर्ण जो श्लोक असतो किंवा त्यातला जो हे आहे मंत्र म्हणायचा, मंत्र. तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेन. आता समजा आपण आत्ता इथली ओवी घेऊया, मी इथल्या ओवीचा अर्थ सांगते तुम्हाला. आत्ता ओवी जी आहे आपली, समजा अशी आहे, निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराळा, तो स्वये असे पुढीला काही नाकी. आता ही अशी ओवी, म्हणजे हा समजू आपण मंत्र आहे. तर ते कसे सांगतात, जे त्यांची पठडीतले शिकवतात कसे,
एक एक शब्दावर जोर देतात. निर्मळपणी, 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 निर्मळपणी. जितक्या वेळा सांगतात म्हणजे तो शब्द त्यांच्या इथं डोक्यात कोरलाच जातो. मग आपुला, 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 हं असा एक एक शब्द आधी सांगायचा. आता सगळे संचली, काही नाकी इथपर्यंत सांगितले. मग पुन्हा कसं असतं, 2 शब्द घेतात. निर्मळपणी, आपुला, निर्मळपणी, आपुला, निर्मळपणी, आपुला. आलं लक्षात? हे 2 झाले. मग आता तिसरा शब्द निर्मळपणी, आपुला, आकाशाचा, निर्मळपणी, आपुला, आकाशाचा, निर्मळपणी, आपुला, आकाशाचा. बघा, असं तुम्हाला कुठलाही मंत्र कधीही विचारला तरी त्या व्यक्तीचा एक शब्दही विसरणार नाही, इकडच्या इकडे होणार नाही. असे सगळे मंत्रच्या मंत्र 3 वेळा म्हणजे त्या पद्धतीनं ते घटवून घेतात. आता हे मी अगदी प्रारंभिक सांगितलेली पद्धत. मध्ये ते याचं आलं होतं कोणाचं ते सगळ्यांनी पाठ. हा तो वेगळा, हो त्याचं आलं होतं. तो तिथलाच आहे, नगरचाच आहे तो नगरचाच आहे. त्याचं यजुर्वेदाचं होतं माझ्या मते. यजुर्वेदाचं. आणि हे ऋग्वेदाचे घनपाठी असतं. म्हणजे 1 2 मग 2 हा 1 हा मग 1 2 आणि मग पुन्हा पाठीमागनं उलट बर का. नाकी काही पुढीला, नाकी काही पुढीला, उलटीकडनं. हा उलट सरळ कसंही बोलता आलं पाहिजे. हा नाकी काही पुढीला असे स्वये तो, नाकी काही पुढीला असे स्वये तो, विराह निराला संचू. उलटीकडनं काय ते पण ते खरंच इतकं सुंदर म्हणत असतात ना, ठेका असतो त्याला. आणि प्रत्येक वेदाचं वेगळेपण कसं आहे की याच्यामध्ये मानेच्या हालचाली असतात. जे स्वर आपण बोलतो की नाही, ज्यांना हे माहिती आहे संगीतातलं आहे, तर आपला चढत जातो. सा रे ग म प ध नि सा, पुन्हा सावर जातो आणि पुन्हा सावरनं खाली येतो आपण. तसे 3 प्रकारचे स्वर असतात, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. उदात्त म्हणजे उंच, अनुदात्त म्हणजे खाली, आणि स्वरित म्हणजे मधल्या टप्प्यावरचं. तर ते मानेनं सुरुवात करतात, अशी मानेनं खुणा करतात. ओम अग्नी, मला नाही येणार म्हणून मी ते मंत्र म्हणत नाही आहे, कारण त्यांना त्याच्यावर त्या टप्प्यातच तसंच बोलावं लागतं. पुरोहितम, तर मग तिथे बरोबर ते खाली यायचं असेल तर मान खाली करतील, वर जायचं असेल तर वर मान करतील, असेल तर अशी करतील. असं ऋग्वेदाचं असतं. आणि यजुर्वेदाचं सगळं हातावर असतं. अग्नी असं असं असं, म्हणजे जे मानेच्या असतात खुणा ह्या 2 वेदातलं आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं. पण ऋग्वेदातलं म्हणजे सगळं मानेवर असतं, त्यामुळं त्यानुसारच ते उच्चार. आणि बघा ना, त्या 8 वर्षाच्या बटूला किती निरीक्षण करत राहावं लागत असेल. म्हणजे मान वर करायची म्हणजे तो उंच स्वर तर गेलाच पाहिजे, पण त्याच वेळेला मान उंच व्हायलाच पाहिजे. खाली म्हणलं की खाली आली पाहिजे, सरळ म्हणलं की सरळ पाहिजे. हल्लीच्या पोरांना जमेल का आत्ताच्या, इंग्लिश मिडियम असा आणि कुठलंही असं काही शिकवलं तरी इतके बारकावे कुठंच नाहीत. वेदा इतके बारकावे कुठेच नाही. आणि म्हणून वेद ही सगळ्यातली श्रेष्ठ अशी आपली ज्ञानसंपदा आहे, मांडणार आहे. मग सामवेदामध्ये कसं आहे, सगळे हेच आहेत, गायनच आहे. म्हणजे जे गंधर्व विद्या जी म्हणलेले, गांधर्व विद्या संगीताचा तो सगळा मूळ स्रोत आहे सामवेद. म्हणून ते इतके सुंदर गात असतात. त्यांना ही अशी स्वरांची अशी गडबड नसते. त्या स्वरानुसार सारे ग म प ध नि सा, त्यांचे जे खूप आहे तो तर खोलात जाईल एवढाच सामवेद आहे. आम्ही पुण्याला विद्यापीठामध्ये एकदा सगळं ऐकलं होतं. 3 वेदाचे लोक आलेले होते. आणि असा ह्याला पण असतो, सज्जनगडावरही एकदा कार्यक्रम झाला होता. 4 वेदांचा स्वाहाकार होता, 4 वेदांचा. इतक्या सुंदर त्या 4 वेदांच्या मूर्ती होत्या. त्याच्यावर उद्या परवा बोलणार आहे मी थोडंसं, की 4 वेदांच्या मूर्ती, प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे, तशा त्या केलेल्या होत्या. तेवढे सगळीकडचे ते यज्ञ, 4 वेदांचे यज्ञ वेगळे. त्या स्वाहाकाराला सगळे बसलेले गुरुजी, म्हणजे सगळे ऋषीच म्हणायचे आता त्या हल्लीच्या काळात, ते सगळे वेगळे. मग जे यजमान असतील ते वेगळे, त्यांना ज्यांना मान मिळत असेल ते भाग्यवान. आणि मग सगळ्यांची म्हणजे काशीपासून कित्येक चांगले विद्वान शास्त्री पंडित आलेले होते. त्यांची त्याच्यावर व्याख्यानं रे, प्रवचनं रे, व्याख्यानं रे,
दिवसभर म्हणजे पहाटेपासून रात्री 10:30-11 आणि पुन्हा कीर्तनं प्रवचनं. आता ह्या संध्याताई आणि अजून एक आहेत बघा त्यांच्यातल्या, तर त्या सगळ्या जणी तिथे प्रवचनाला मोठे मोठे लोकही असायचे. खूप छान, म्हणजे तो एक 7 दिवस आम्हाला गडावर छान अनुभव आलेला आहे. आणि विद्यापीठात तर असे असायचेच कार्यक्रम, किंवा आम्ही ज्या ह्याच्यात जायचो ना, वेगवेगळ्या कॉन्फरन्सला, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, तेव्हा हे सगळं असं अनुभवायला, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी एक माणूस सगळं आयुष्यात करूच शकत नाही, सगळ्या तर विद्या शिकू शकत नाही. आता त्यातले त्यात बघा, हे सगळे जर संत अभ्यासायचे म्हणलं तर फक्त ज्ञानदेव चाललेत, आता तुकाराम सुरू केले. एकनाथांचं आणून ठेवलेलं आहे थोडंफार. एकनाथांचं एकनाथांनी रामायणाचं करून घेतलं बाबा रामाने सगळं. त्यावेळेला सांगते काय, माझा 2 वर्षाचा नातू होता, तो आता झाला 20 वर्षाचा. 26 साली, म्हणजे 7 साली माझा तो प्रोजेक्ट चाललेला होता. तर ते मला एकनाथांची एक कलाच आहे, वेगळीच आहे, म्हणजे प्रत्येकाची दाटणी वेगळी आहे. विनोदी ज्याला म्हणतात ना, म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा इतकं विनोदी पद्धतीनं त्यांनी, भारूड तर तुम्हाला माहितीच आहे सगळं. भावार्थ रामायण जर कोणी वाचलं असेल तर त्यांना माहिती असेल की इतकं छान आहे, हलकं फुलकं. तर तो मला रोज ती सगळे ग्रंथ जवळ असायचे, तर तो म्हणायचा, आजी मला या पुस्तकातली गोष्ट सांग. त्याला ते कौतुक वाटायचं. मग ते भावार्थ रामायण, मग ते उचलून आणणार, आता यातलं वाचून दाखव. त्या रामाचं तर एक लोभ, खरंच सांगते, माणसाला मोहिनी फार आहे. तशी ज्ञानेश्वरांची आहे, तसं राम हे तर अगदी वेगळंच आहे, म्हणजे रसायनच आहे आपल्याला. तर अशी ही एक सगळ्या संतांचं जेवढं करू तेवढं कमी हो. सांगते काय, 24 तासातले आपण 24 तास फक्त अगदी अर्धा 1 तास स्वतःच्या देहासाठी जरी घालवला, बाकी 22-23 तास सगळ्या संतांचं जर करत राहिलो, रोज म्हणते असं आपण टाईम टेबल करू, पण आपल्याला तेवढं निभवता येत नाही जेवढे हे महाराज, हे ऋषी, हे सगळे करते. पण ठीक आहे, तरी आपल्याला ही लाईन मिळालेली आहे आणि भगवंत आपल्याकडनं करून घेतोय. आज खरं 38वी ओवी घ्यायची होती, पण तुम्ही एक वेगळी कलाटणी, आणि छान वाटलं. म्हणजे अशी पण उत्सुकता पाहिजे. पण काय आहे, नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ हे कधी विचारू नाही म्हणतात. त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त काही सांगू शकले नाही. मला जेवढा थोडासा दुरून आणि जवळून जो काही अनुभव आला तेवढ्याबद्दल मला सांगता आलं. त्या सगळ्यांना आपण वंदन करूया, आणि अशीच आपल्यावर ज्ञानदेवांची, सगळ्या संतांची कृपा राहू द्यात, एवढीच आपण अपेक्षा करूया. फक्त आता ओवी वाचून घेते, सुमिताताईंना म्हणलं, आणि पुन्हा मध्ये कशात तरी आपलं. पण विद्याताई, खरंच तुम्ही भाग्यवान आहे, म्हणजे कौतुक आहे की ही खरी ज्ञानदेवांचीच सगळी कृपा आहे, दुसरं काही नाही. खरंच प्रश्नच माऊलीची कृपा म्हणतात ती जाणवली बघा तेव्हा. माऊली म्हणजे विश्वाचीच माऊली आहे ती. किती म्हणजे काय असू शकतं. आणि बघा ना, सकाळी त्यांचं ते मानसपूजा रोज ऐकते मी, अक्षरशः रोज तिथे आळंदीत असल्यासारखं वाटतं. आणि तो अनुभव प्रत्येकानं घ्यावा, रोज घ्यावा. खरंच खूप छान. मी पती हां, हो ना. त्यांच्या सगळ्या प्रार्थना पण छानच आहेत, खूपच सुंदर आहेत. चल, निर्मळ, आजची ओवी फक्त आजची वाचूया फक्त आता. निर्मळपणी आपुला, खूप छान होती आजची, पण सांगायला खूप छान आहे. आता उद्यावरच गेली ती. निर्मळपणी आपुला, आकाशाचा संचू विराला, काही उराला म्हणले बरं का. तो स्वये असे पुढीला काही ना की, निर्मळपणी आपुला, आकाशाचा संचू विराला, तो स्वये असे पुढीला काही ना की, तो असे पुढीला काही ना की. इतकं काय म्हणजे त्यांचं ज्ञान आहे, खरं सांगते. आणि शब्दांची रचना तर कशी केली ज्ञानदेवांनी, त्यांनाच माहिती. संचू म्हणजे आपण जो सेट म्हणतो हल्लीच्या भाषेत, सगळा सेट आहे तो. तर आकाशाचा सेट म्हणजे आकाशाचा संचू, तो काय झाला आहे तर विराला, म्हणजे सगळा विरून गेला. आणि आकाश सगळ्यात निरभ्र आहे. आपण निरभ्र शब्द वापरतो ना, स्वच्छ आहे म्हणून पहिला शब्द वापरलेला आहे. निर्मळपणी आपुला, आकाश एवढं निर्मळ कुणीच नाही. तो स्वये असे पुढीला काही ना की. आणि मग तो एकटा उरलेला आहे. हे संच म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू.
हे 4 आहेत ना, ते सगळे विरून जातात. खूप सुंदर दिले बघा या ओवीमध्ये पण. आणि 5वं फक्त आकाश एकटं राहते आणि त्याच्यात काहीही फरक पडत नाही. तर आकाश आणि परब्रह्म यांची सतत सगळीकडे तुलना का म्हणा साम्य हे दाखवलेलं आहे. आणि त्यांचा जणू काही तो संच आहे सगळा, तर तो संच बाजूला काढला गेला आणि एकटा आकाश राहिलेलं. तर हे प्रलय काळच्या वेळेला काय अवस्था होते ते सांगण्यासाठी. आणि आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा बघा, आपण ह्या 5ही ज्ञानेंद्रियांवर जेवढे इंद्रियांवर जीव टाकतो, ती जर अशी बाजूला करता आली आपल्याला ते आकाशासारखी, म्हणून वाटतं ना की एखाद दिवशी बघा, काल मी जी गोष्ट सांगितली तशी, की एक दिवशी तरी आपण डोळे असून आंधळ्यासारखे राहू शकतो का? एक दिवस तरी कान असून बहिऱ्यासारखे राहू शकतो का? वाणीनं एक दिवस तरी मुक्यासारखे राहू शकतो का? असं जर राहण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्या एकेका इंद्रियांवरचं आपलं हे कमी होईल असं वाटतंय. म्हणजे असं करायला पाहिजे. हळू कंट्रोल. म्हणून तर हे सगळे उपवास आहेत ना. आपण उपवासाची सुद्धा संकल्पनाच आता बदलून गेलेली. नाही तर लहानपणी आम्ही करत होतो खरं. काही तुम्ही अजून करत असाल. एक सोमवार आमच्या सासूबाईंनी अखंड केले 16 सोमवार, फक्त खडी साखरेवर हे करायचे. मग शेवटी आम्ही खूप बोलायला लागलो, तेव्हा एक फळ खायचं रात्री जेवताना, दिवसभर काहीही नाही. आणि मग ते आम्हाला माहिती नसते. एक म्हणजे आपण एवढासा चिक्कू लहान आणून दिला तरी ते तेवढेच खाणार, चुकून मोठ्या आकाराचा दिला तर चुकून मोठा खाणार. असे लोक आपल्याकडं सुद्धा आहेत, म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये किंवा आपल्यामध्ये. म्हणून त्यांची थोडी तरी आपल्यावर काहीतरी छाप पडली म्हणा, किंवा पूर्व पुण्याई म्हणा. आमची आई तशीच, सीता म्हणजे आमची आईच. आमची आई म्हणजे सीताच, तिची आई म्हणजे तशीच. त्यांनी सांगितलेलं एक वाक्य मला अजूनही आठवतं, की पृथ्वीसारखं क्षमाशील राहायचे. इतकी सहनशीलता प्रत्येक स्त्रीनं ठेवली. काल बघा महाराज सांगत होते, तेव्हा एक वाक्य मी परत म्हणत होते, पण त्या गर्दीत नाही ऐकू जात. स्त्रीला इतका मोठा मान मिळालेला आहे, किंवा इतकं भाग्य आहे आपलं, की पुरुष हा 21 पिढ्या फक्त हे करू शकतो, उद्धार करू शकतो. उद्धार. आणि स्त्रीला 42 पिढ्या. हां, का तर आपण सासर आणि माहेर दोन्ही कुळाचं पुण्य आपल्याला पडतं. म्हणून स्त्रीकडं केवढी जबाबदारी आहे मला सांगा. जबाबदारी आहे पण, आणि कौतुक पण आहे तिचं. पण त्याच्यासाठी आज त्यांनी सांगितलं तसं ते शब्द एक कुंटिणीन ते सुद्धा इतके विनयानं सांगत असतात, संयमानं सांगत असतात, की नकळत सुद्धा, डोळे मिटून सुद्धा, झोपेत सुद्धा. आणि ते 4 हे सांगितली ती तर फारच आवडली मला नाती, की परपुरुष म्हणजे काय, पिता, पुत्र, भ्राता, तिघांसारखं आहे. आणि पुन्हा त्या 3 वयाचं झालं. म्हणजे इतकी जबाबदारी आपल्या स्त्रीवर आहे. आणि असंच जर आपण संस्कार आपल्या मुलांवर केले. आता आमच्या इथे मंदिरात येत असतात बघा, आता इथून गेलं की लगेच मंदिरातच आरतीचीच वेळ असते. छोटी मुलं येतात, मी पाहिलं, पण खरंच त्यांच्यामध्येच आपल्याला त्या भगवंताचं रूप दिसतं. आणि इतकी इनोसंट असतात, पण जे खरं मनापासून येतात ना, त्यांना तिथे थांबायचंच असतं, ती आरती घ्यायचीच असते. अगदी छोटी मुलं, एवढंच आहे, 1.5 वर्षाचंच आहे, त्याला सुद्धा हातात आरती ओवाळायची. म्हणजे हे पूर्वजन्मीचं घेऊन आलेले आहेत. नाहीतर बघा, मंदिरावरनं जातील, कुणी आत ढुंकून बघणार नाही. आजची परिस्थिती. छोट्या मुलींना ते गंध, त्या छोट्या बाळालाही बाळकृष्णासारखं लावलं की इतका आनंद होतो. पण ही किती मोजकी उदाहरणं आहेत हो, अशी आपल्याला सगळी निर्माण करायची आहेत. ठीक आहे, चला. इदम उपकृतुम म्हणा आज आता. राजश्री ताई आहेत ना का गेल्या? हा, म्हणा आज आता. म्हणा आज आता, तुम्ही म्हणा. इदमुपकर्तुं वनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकविश्रुता
लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्वेत्रा पीत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं वाङ्मुदिकल्पं नवं तदीयं वयत्वचाल्पं विषयविपदाव्रात्यमनल्पम् वाग्यज्ञेन च वाक्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः विहितो यत्रामृतनिःशन्द्रः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधु संत मनुवेद दाता आरती ज्ञानराजा लोपते ज्ञान जोगू तरुणते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ध्यानी आरती ज्ञानराजा गणपत काटकरी उभ्या गोपिका नारी नारद मरु सामुगायन करी आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले ब्रह्माची केले राजनार्दनी काही मस्तक केले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधु संत मनुवेला माता आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की जय. जय कृष्ण जय ज्ञानेश्वर. छान, सुंदर. चला, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. छान विषय